नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी येणाऱ्या काही भागामध्ये असे होणार की वंशची तब्येत ही खूपच बिघडलेली असते आणि वंश आपला उपचार हा कोणत्याही डॉक्टरकडून घ्यायला तयार नसतो। त्याची मानसिक स्थिती सुद्धा खूप बिघडलेली असते। तेव्हा जे काही तज्ञ असे डॉक्टर आलेले असतात ते सांगतात की या बाळाला ज्या डॉक्टरांकडून इलाज म्हणजे उपचार करून घ्यायचा तो घेऊन द्या प्लीज, कारण मानसिक तणावाखाली जर जे काही उपचार घेतले तर त्याचा काही उपयोग नसतो। तेव्हा वंश हा सिंधू, डॉक्टर आंटी आणि राशी यांचीच वाट बघत असतो। तेव्हा मधू ही राघवशी खोटं बोलते आणि मी राजनगावच्या गणपतीला दर्शन करून वंशसाठी जे काही नवस करते तो पूर्ण करून येते। तेव्हा राशी आणि जी काही सिंधू असतात त्या इकडे शिमलाला जायला निघलेले असतात, कारण राशीला सुद्धा वंशची खूप आठवण येत असते। तेव्हा सिंधूला वाटते की आता राशी आणि वंश तर एकत्र येऊ शकत नाही, त्यामुळे आता राशीचं मन हे वेगळ्या काहीतरी याच्यामध्ये रमवण्यासाठी तिला आता कुठेतरी बाहेर फिरण्यासाठी घेऊन जावे आणि सिंधूला तिकडे खूप छान असा जॉब सुद्धा लागलेला असतो। राघव आणि सिंधूचा पुन्हा गैरसमज होत असतो। राघवला वाटत असते की सिंधूने कांताबरोबर लग्न केले आणि सिंधूला वाटत असते की राघवने मधूबरोबर लग्न करून सुखी संसार केला आणि वंश हा त्यांचा मुलगा आहे, पण परिस्थिती काही वेगळी असते। जेव्हा सिंधू ही आपली बॅग भरत असते आणि ऐन वेळेस तेथे मधू येते, तर मधू ही सिंधूला सर्व काही सांगते। तर सिंधू म्हणते की मधुताई, तुम्ही इथे का आलात? आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्लीज असेच राहून द्या, प्लीज आमच्याशी तुम्ही कोणतेही नातं जोडण्याचा प्रयत्न करू नका। मधू काही ऐकत नसते, कारण मधू ही पूर्वीची मधू राहिलेली नसते। मधूचे मन हे खूप छान असे झालेले असते। मधू म्हणत असते की सिंधू, मी येथे एका बाळाची आई म्हणून आले आणि मला माझ्या बाळासाठी तुझी खरंच खूप गरज आहे। राघवला जे वाटायचे ते वाटून दे, पण प्लीज मी राघवचा सुद्धा गैरसमज दूर करीन, कारण सिंधू तुझ्याशिवाय कोणताही तज्ञ जरी डॉक्टर आला तरी वंशला तो बरा करू शकणार नाही। म्हणून सिंधूला ती रिक्वेस्ट करू लागते, सिंधूपुढे हात पसरते, पाय पसरते की सिंधू प्लीज माझ्याबरोबर तू चल, पण सिंधू ऐकायला तयार नसते। सिंधू म्हणते की मधुताई, मी वंशची ही तब्येतीची उपचार करण्यासाठी येईल, पण राघवला हे मान्य आहे का आणि राघवला तुम्ही सांगून येथे आलात का? मधू म्हणते की नाही, मी राघवला याबद्दल काही सांगितलेले नाही, पण मला खरंच तुझी खूप गरज आहे। सिंधू म्हणत असते की जर राघवने तुम्हाला येथे पाठवले असते तर मी खरंच इलाज करण्यासाठी आले असते, कारण राघव तुमच्या हाताला धरून तुम्हाला येथून किती रागाने घेऊन गेला आणि वंश आणि राशीला सुद्धा राघवने भेटून दिले नाही। राघवचा असा काय गैरसमज झाला असेल? तर लगेच मधू म्हणते की नाही सिंधू, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, राघवची जी काही जबाबदारी आहे ती मी घेईल, पण तू प्लीज काही कर, पण एक आईची ही विनवणी तू मान्य कर। तेव्हा सिंधू ही विचार करत असते। मधू म्हणते की वंशची जी काही तब्येत आहे ती खरंच बिघडली आणि वंश हा राशीला फोन करत होता आणि काकूंनी वंशकडून फोन घेतला आणि त्याच राशीच्या ह्या आठवणीत वंशने हा पायरीवरून खाली पडला आणि त्याच्या पायाला जब्बर असा मार लागला। तर सिंधूला खूप वाईट वाटते। सिंधू म्हणते की मधुताई, ज्या एक्सरसाइज आहे त्या मी तुम्हाला सांगते, तुम्ही तसाच वंशकडून हा एक्सरसाइज करून घ्या आणि जो काही लेप आहे तो वंशच्या पायाला लावा। मधू म्हणत असते की नाही सिंधू चल, खरंच मला तुझी खूप गरज आहे आणि राघवने कितीही मोठे डॉक्टर जरी आणले तरी त्याचा काही उपयोग नाही, फक्त आज वंशला तुझी गरज आहे। आणि इकडे वंशसुद्धा राघवला म्हणत असतो की बाबा, डॉक्टर आंटी आणि राशी आल्या का? तर राघव काहीच उत्तर देत नसतो। त्यानंतर मधू ही अशी विनवणी करून इकडे आपल्या हॉस्पिटलला निघून येते। तेव्हा राघव म्हणतो की मधू, तू कुठे गेली होतीस? तर मधू म्हणते की नाही, मी रांजणगावच्या गणपती बाप्पाला नवस करण्यासाठी गेले होते आणि हे बघ, मी वंशसाठी आणि तुझ्यासाठी हे मोदकसुद्धा घेऊन आले। राजश्री आणि रत्नाकरसुद्धा हॉस्पिटलला असतात आणि वंशची ती अवस्था पाहून त्यांनासुद्धा खूप वाईट वाटत असते। मात्र
रत्नाकर राजश्रीला समजावतो की खरंच आपल्या वंशला सिंधूच बरी करू शकते, कारण या अगोदर सुद्धा सिंधूने किती हे लोकांना बरे केलेले आहे आणि सिंधू एक मोठी डॉक्टर आहे हे आपल्याला चांगलेच माहिती आहे। राजश्रीच्या मनात सिंधूविषयी राग असतो, कारण सिंधूने जातावेळी सुद्धा राजश्रीचा विचार केलेला नसतो। राजश्री सिंधूला विनवणी करत असते की सिंधू प्लीज आमचे बाळ आणि आम्हाला सोडून प्लीज जाऊ नको, पण सिंधूने त्यावेळी तिचा स्वाभिमान दुखावला गेल्यामुळे ती कोणाचंही काही ऐकत नाही आणि शेवटी घर सोडून जातेच। मग राजश्रीला वाटत असते की आमच्या नातवाला घेऊन ही आमच्यापासून दूर निघून गेली आणि इतका मोठा ॲक्सिडेंट झाला आणि आम्हाला असे वाटले की सिंधू या जगात नाही। इतके दिवस सिंधू जिवंत होती आणि आमच्यासमोर का आली नाही? मी कुठे कमी पडले सिंधूला ते प्रेम देण्यासाठी? आणि सिंधूसुद्धा माझ्यावर किती प्रेम करत होती, मग इतक्या दिवस माझ्यापासून दूर कशी राहिली? त्यामुळे राजश्रीसुद्धा ही सिंधूवर रागवलेली असते। त्यानंतर इकडे सिंधू ही शकुआत्याला म्हणते की शकुआत्या आपण आता खरंच वंशकडे जाऊया आणि जो काही शिमलाला जायचा प्लॅन आहे तो कॅन्सल। तर राशीला खूप आनंद होतो आणि सिंधू, शकुआत्या आणि राशी ह्या इकडे वंशकडे यायला निघलेले असतात। तर सिंधू ही हॉस्पिटलला येते, रत्नाकर आणि राजश्री तेथेच असतात। तर सिंधू ही रत्नाकर आणि राजश्री यांच्यासमोर येऊन उभी राहते। तर त्यांना बघून सिंधूच्या डोळ्यामध्ये खूप पाणी येते आणि पूर्ण आठवणी तिला आठवू लागतात। राजश्री मात्र सिंधूबरोबर बोलायला तयार नसते। सिंधू ही रत्नाकरचा आशीर्वाद घेते आणि राजश्रीचा आशीर्वाद घेण्यासाठी लागते, पण राजश्री मात्र सिंधूला आशीर्वाद देत नाही। आणि सिंधू तू इथे कशाला आली? काय गरज होती तुला इथे येण्याची? ज्या दिवशी तू आम्हाला सोडून गेली त्या दिवशी तू आम्हाला मेली आणि तू मरू किंवा जगू आम्हाला काही फरक नाही। मात्र राजश्रीच्या मनात सिंधूविषयी खूप प्रेम असते, पण जी काही हे रागाची भावना असते त्या रागाच्या भावनेत राजश्री ही सर्व बोलत असते। सिंधूला खूप वाईट वाटते, कारण की मी जिवंत असून सुद्धा राजश्री आणि कुणालाच आनंद झालेला नाही। मात्र त्यावेळेस राजश्री म्हणते की अगं तू आम्हाला सोडून गेली, आमच्यावर काय आमची परिस्थिती झाली असेल? राघव तर एक मेलेल्या माणसाप्रमाणे जीवन जगत होता आणि त्याला दारूची सुद्धा नशा लागली होती, पण आम्ही त्याला कसे सावरले हे आम्हाला माहिती आहे। तेव्हा सिंधूला सुद्धा खूप वाईट वाटते आणि त्याच वेळेस वंश हा सिंधूचा आवाज ऐकतो। तेव्हा वंश घाईने हा आपल्या पायामध्ये जे काही बेल्ट आहे तो घालतो आणि बाहेर येण्यासाठी लागतो आणि त्याच वेळेस राघव हा सिंधूच्या समोर येतो आणि सिंधूला म्हणतो की सिंधू तुला येथे येण्यासाठी कोणी सांगितले? तर मधू पुढे येते। मधू म्हणते की मी सिंधूला येथे घेऊन आले। राघव तू सध्या चुकतो, कारण सिंधूची आपल्या वंशला खरंच खूप गरज आहे हे तू का समजून घेत नाही? तर राघव काही ऐकायला तयार नसतो। तर मधू ही खूप विनवण्या करत असते आणि वंश हा बाहेर येतो, तर सिंधू तेथून बाहेर गेलेली असते, कारण राघवने तिला जाण्यासाठी सांगितलेले असते। तेव्हा वंश जोराने सिंधूला आवाज देतो। सिंधूला सुद्धा खूप वाईट वाटत असते। तर लगेच वंशची ती सुधारलेली तब्येत बघून सर्वांना मात्र आनंद होतो। राघव म्हणतो की मी खूप मोठे डॉक्टर लंडनवरून सुद्धा बोलावू शकतो आणि माझ्या मुलाची ट्रीटमेंट मी करू शकतो। तर सिंधूला खूप वाईट वाटते आणि सिंधू तेथून जायला निघलेली असते। शेवटी राघवला त्याची चूक समजते आणि तो सुद्धा सिंधूकडून ट्रीटमेंट घेण्यासाठी तयार होतो, कारण जे काही डॉक्टर हे वंशला तपासण्यासाठी आलेले असतात तर ते डॉक्टर सांगतात की खरंच खूप मोठा चमत्कार झाला, कारण तुमचे बाळ अगोदर किती बिकट परिस्थितीत होते आणि आत्ता त्याची जी काही परिस्थिती बदललेली आहे आणि हा चमत्कार ज्या डॉक्टरमुळे झाला त्या डॉक्टरला तुम्ही बोलावू शकता। त्यामुळे सर्वांना खात्री पटलेली असते की वंशला सिंधूच बरी करू शकते। तेव्हा सिंधू पुन्हा जायला निघलेली असते आणि सिंधूला वाटत असते की आता ज्या बसमध्ये मी तिकीट काढली होती तेव्हा सिंधूला मागचे क्षण आठवतात। तर ऐन वेळेस सिंधूला परत शेवटी मधू ही राजश्री आणि राघवला समजावते आणि सिंधूच्या येण्याने बघितले का किती मोठा चमत्कार झाला। तर आता प्रेमाने राघव आणि राजश्री हे सिंधूला आणि राशीला परत घरी घेऊन येणार आणि जे काही होणार ते पुढील भागामध्ये आपण बघणार। ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।